भाजप खासदार निशिकांत दुबे हे मराठी विरोधात बरळलेत, तसंच मराठी लोकांना मारण्याची भाषाही त्यांनी केली। दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना तसंच पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचा चांगला समाचार घेतलाय। हिम्मत असेल तर महाराष्ट्रात येऊन दाखवा असा इशारा रोहित पवारांनी दिलाय, तर उद्धव ठाकरेंनी देखील निशिकांत दुबेंवर सडकून टीका केली आहे। बघूया सविस्तर। हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो। तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। पहिला वार आम्ही करणार नाही, पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे। मी दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे। महाराष्ट्रात हिंदीच्या मुद्द्यावरनं गेल्या काही दिवसांपासून चांगलंच राजकारण पेटलंय। हाच धागा पकडत झारखंडचे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी मराठी विरोधात गरळ ओकली आहे। तसंच निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना थेट धमकीही दिली। उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये आल्यावर तुम्हाला आपटून आपटून मारू अशी दरपोक्ती निशिकांत दुबेंनी केली। दरम्यान त्यांच्या या दरपोक्तीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील दुबेंना इशारा दिला आहे। हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये अनार्की जो है नहीं चलेगी। को कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम समझिए। तर असे जे कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ती लोक। त्यांचं टाळ्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे। त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका, आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत। भाजप खासदार निशिकांत दुबे मराठी विरोधात बरळल्यानंतर भाजप नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या मात्र चांगल्याच संतापल्यात। सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकरांनी निशिकांत दुबेंचा चांगलाच समाचार घेतलाय। कुणी अशा प्रकारचं जाती जाती धर्मात तेढ निर्माण होणारी वक्तव्य करू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचेल। प्रत्येकजण योग्य वेळी शेअर होत असतो, परंतु दुसऱ्याने गाय कापली म्हणून आपण वासरू कापण्याचं काही कारण नाही, ते आपल्या सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने योग्य नाही। निशिकांत दुबे असं म्हणत आहे की मराठी माणसाला मी आपटून आपटून मारेल, हिम्मत असेल तर बाहेर पडा आणि तुडवेल। आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच। आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही, पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे। पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मराठीच आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे। मी हात जोडून सांगणं करत होतो, नाही ऐकलं तर हात सोडून बोलू, एवढंच आम्ही म्हटलं होतं। आणि त्यावर केडियासारखा जन्माला आला लगेच किडा, हा दुसरा मकोडा आला, दुसरा आता पकोडा येईल। मग हेच सहन करायचं का? अरे कुत्र्या, झारखंड मध्ये बसून नको बोलू रे, तुझ्यात हिम्मत आहे ते ये इकडे। आम्ही सगळीकडे फिरतो, तुझी काय हिम्मत आहे ते आम्ही बघितली। त्यावेळेला पहिलं युपी मध्ये पण जे शड्डू ठोकून होते, महिलांवर अत्याचार केले, परत ते मंत्री महोदय झाले, हात तर अजेंडा आहे। निशिकांत दुबेंच्या विधानानंतर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपकडनं मराठी लोकांना भडकावण्याचा प्रयत्न सुरू आहे। एक खोटा नरेटिव्ह भाजपकडनं सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वरुण सरदेसाईंनी केलाय। तर दुबेंमध्ये दम असेल तर महाराष्ट्रात येऊन दाखवावं असं आव्हान रोहित पवारांनी केलंय। भाजपचे जर खासदार असं काही म्हणत असतील तर हा एक भाजपच्या माध्यमातून वारंवार हा रचण्यात आलेला मला डाव दिसतो। मुद्दामून एखाद्या गुजराती माणसाला भडकवायचं, मराठी माणसाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, उत्तर भारतीयांनी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग कदाचित अन्य कुठल्या तरी अमराठी व्यक्तीला एखाद्या प्याद्याला पुढे करायचा, जेणेकरून जर मराठी माणूस उद्या डिवचला आणि त्याने उद्या हात उगारला आणि मग त्यानंतर बघा हे आता मराठी माणसं सगळ्यांनाच मारतात,
हा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं. अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा. आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही. आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला, जो मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस. आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे, न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे. आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत. फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे. निशिकांत दुबेच नव्हे तर भाजपचा आणखी एक नेता आणि अभिनेत्यानं देखील मगरुरीची भाषा केली. अभिनेता निरुवानं महाराष्ट्रात राहतो मात्र मराठी बोलणार नसल्याचं म्हटलं. तसंच महाराष्ट्रातनं बाहेर काढून दाखवा असं चॅलेंजही त्यानं दिलंय. किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए. अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ. कोई मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे. रहता हूं मैं. तो ये गंदी राजनीति नहीं करनी चाहिए, मेरा ये कहना है. आणि या मराठी माणसाला हे भोजपुरी ऍक्टर जे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत इथं येऊन जर चॅलेंज करत असतील तर मी त्याला सांगेल एकदा येऊनच दाखव, मग बघू तुझं काय होतंय. कारण महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. पण याच्या मागे जर आपण बघितलं फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप ह्या करापत्या करत आहे, हे सगळ्या मराठी माणसांनी जाणून घ्यावं. 2 महिन्यांनंतर बिहारमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळेच निरुवासारखी लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. मात्र मराठी लोकांनी कधीही हिंदी भाषेचा द्वेष केला नाही. महाराष्ट्रानं सर्वच भाषांचा मान सन्मान राखलाय. मात्र महाराष्ट्रात आमच्याच भाषेचा सन्मान न राखल्यास मराठी माणूस शांत बसणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीचा सन्मान राखलाच गेला पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया निरुवा आणि दुबेंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातनं उमटू लागल्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.